जगातील अनेक देशांमध्ये प्राचीन ठिकाणांचं उत्खनन करण्याचं काम दररोज होत आहे। असंच उत्खनन एका देशात झालं आहे, जिथं 1200 वर्षे जुनी कबर खोदण्यात आली आहे। या कबरीत असं काही सापडलं ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले। ही कबर पनामामध्ये खोदण्यात आली आहे। ही कबर पनामा शहरापासून सुमारे 110 मैलांवर असलेल्या एल्कानो पुरातत्व उद्यानात होती। अहवालात म्हटले आहे की पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ही कबर 750 मध्ये एका उच्चपदस्थ पुरुष नेत्यासाठी बांधली गेली होती। त्याला एका महिलेच्या मृतदेहावर दफन करण्यात आले। त्या काळी उच्चवर्गीय लोकांना दफन करण्याची प्रथा होती। त्यात आश्चर्यकारक बाबी आढळून आल्या आहेत। त्यात 32 मृतदेह होते। मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार या 32 जणांचा बळी दिल्याचे मानले जात आहे। असे मानले जाते की समाजाच्या प्रमुखाच्या मृत्यूनंतर स्वर्गात आरामदायी जीवनासाठी 32 लोकांचा बळी दिला गेला। खोदलेल्या कबरीतून सोन्याच्या शाल, बेल्ट, दागिने आणि व्हेलच्या दातांनी सजवलेले कानातले या मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक संस्कृतीत उच्च पदावर असलेल्या व्यक्तीसोबत या वस्तू पुरण्यात आल्या होत्या। पनामाच्या संस्कृती मंत्रालयाच्या लिनेट मॉन्टेनेग्रोच्या मते खजिन्याची किंमत खूप जास्त आहे। थडग्यात सापडलेल्या इतर वस्तूंमध्ये बांगड्या, मानवी आकृती असलेले कानातले, मगरीचे शव, घंटा, कुत्र्याच्या दातांनी बनवलेले स्कर्ट, हाडांची बासरी आणि सिरामिक वस्तूंचा समावेश आहे।